महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा म्हणून आतमध्ये मामा अजून आतमध्ये सफेद शर्ट साहेब एकदम स्ट्रेट असं बघायचं म्हणजे मोबाईल मध्ये एकदम बरोबर फडणवीस आणि शिंदे साहेब दिसतात. एक काम करा, मीडिया वाले बाजूला जातात, तुम्ही शूट करा. मुख्यमंत्री साहेब आपले बरोबर आहेत. सर्वांनी शिस्तीमध्ये हॉलमध्ये यायचं आहे. प्रदर्शनाला प्रत्येकानं हजेरी लावायची आहे. सर्वांनी प्रदर्शन पाहायचं आहे. व्हिडिओवाल्यांना सुद्धा पाहू द्या, कारण हे प्रदर्शन त्यांच्या मार्फत आपण सरकारी मार्फत जाणार आहे. एक एक पोस्टर हळूहळू समजून सांगते ना, हळूहळू
आवाज होतो हे उर्वे रोड मधला आहे. उर्वे रोड आहे महानगरी आहे ट्रान्सपोर्टचे प्रोजेक्ट फक्त 800 मीटरवरचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 8 लाखाचा खारकोपर मध्ये 38 लाख आणि बामणडोंगरी मध्ये 29 लाख. हा इथल्या इथे एवढा फरक आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांना वारंवार आम्ही दिल्या कमी करण्यास निवेदन दिले, वेळ मागितली, परंतु आमच्या कुठल्याच प्रश्नावरती त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेले नाही. जी कधी यापूर्वी सिडकोच्या इतिहासामध्ये कन्फर्मेशन नामा आणि कुकिंग नामा असा काही प्रकार नव्हता, त्याच गोष्टी त्यांनी आता पुन्हा चालू केलेली आहे. तर हे काही गोरगरिबांना परवडणारी घर नाहीये. आपण याच्यामध्ये जाणीवपूर्वक विचार करून गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा. हे इथे महिलांचे प्रश्न आहेत की आम्हाला घरामध्ये वॉशिंग मशीन ठेवायला सुद्धा जागा नाही. जाहिरातीमध्ये दाखवलं होतं 322 चा कार्पेट आणि दिलाय आम्हाला 292 चा कार्पेट. किचन पण छोटे. चला या पुढे. हा साहेब, आता कंपोली लोडचा प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये म्हाडा 2024 पहाडी गोरेगाव मध्ये 30 लाखात घर देतं आणि ईडब्ल्यूएस मध्ये आपल्याला कंपोली मध्ये सिडको कडून 41 लाखात घर भेटतं. म्हणजे हा एकतर पहिली गोष्ट 6 लाखाची उत्पन्न मर्यादा असलेल्या लाभार्थ्याला 30 लाखाच्या वरती काय 25 लाखाच्या वरती कर्जच मंजूर होत नाही. अशा परिस्थितीमध्ये सिडको गोरगरिबांच्या माथ्यावरती 42 लाखाची घरे ठेवतात. कसे लोक ही घरं घेणार आहेत? आणि साहेब आम्हाला फक्त ईडब्ल्यूएस ला 20 ते 25 हजारच पगार असते. मग 42 लाखाचा आम्ही रूम कशी घेणार सांगा. मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री तुम्हीच सांगा आणि तुम्हीच न्याय द्या आम्हाला. कारण उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही नगरविकास खातं तुमच्याकडे आहे. मग तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना सांगा की आमच्या 30 ते 40% प्रत्येक म्हणजे ईडब्ल्यूएस आणि LIG 30 ते 40% आमच्या प्रत्येक ठेकेदारांच्या रूमच्या किमती कमी झाल्या पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. किमती केलेली आहे त्याच्यामध्ये सिडकोने जो दिलेला आपल्याला मेरा कार्पेट एरिया आहे त्याचा आपण इथे मेन्शन केलेली आहे आणि लेटर ऑफ इंटेंट मध्ये आपल्याला हाय. त्याच्यानंतर पुढे सिडकोचा स्क्वेअर फूट रेट तो सिडकोने ठरवून दिलेला आहे तो आपण दिलेला आहे आणि रेडिरेकनचा रेट आहे तो दिलेला आहे. या सगळ्यांचा अभ्यास आपण केला तर या ठिकाणी आपल्याला या घरांची किंमत अशा प्रकारे 20 लाख या अशा प्रकारे आपल्याला घराची किंमत भेटली पाहिजे. त्या साईडला या दोघांना पुढे याच्यामध्ये बघा आपल्याला जवळजवळ प्रत्येक नोड मध्ये 35 ते 40% फरक आहे. 35 ते 40% घरांच्या किमती कमी झाल्या. हा वार्षिक टर्मिनलचा प्रोजेक्ट आहे सर. याच्यामध्ये खाली ट्रक पार्किंग होणार आहे. डेली 400 कॅपॅसिटीचं ट्रक पार्किंग आहे. आजच्या कॅल्क्युलेशन जर का आपण अभ्यास केला तर 250 रुपये प्रत्येक ट्रकचा पार्किंग चार्जेस आहे. अशा जवळजवळ 350 कोटी सिडको दर वर्षाला उत्पन्न ट्रक पार्किंग मधूनच कमावणार आहे. पुढे या ठिकाणी आमच्या विजेत्यांनी सोडतधारकांनी काही चित्रांमधून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांची अडचणी त्यांनी चित्रांमधून दाखवलेल्या आहेत. तर आपण त्याचा जाणीवपूर्वक अभ्यास करावा आणि याच्यावरती सर्वांना दर कमी करून द्यावे. साहेब सर्वसामान्यांसाठी लॉटरी काढली सिडकोनी आणि त्याची किंमत बघा 97 लाख. सामान्य माणूस 97 लाखाची लॉटरी असू शकते का?
दुसरी गोष्ट त्याच्यापासून दुसरं स्टेशन आहे 1 BHKचं 42 लाख किंमत आहे. फक्त एक बेडरूमसाठी त्यांनी 55 लाख म्हटले. हे किती योग्य आहे, कितपत योग्य आहे. त्याचप्रमाणे हे आहे लॉटरीच्या आधीचं पत्र 16 अम्युनिटीज सांगितलेल्या. आता आम्ही कन्फर्मेशन अमाऊंट मागतोय, 6 अम्युनिटीज केलेले. तुम्ही जे एक्स्ट्रा पैसे घेणार आहेत ते कसले आहेत त्याचं आम्हाला हे करावं आणि कमीत कमी 30 ते 40% आम्हाला तुम्ही कमी करून द्यावं, तरच आम्ही प्रतिसाद देऊ. नाही तर सगळेजण विड्रॉ या ठिकाणी आमच्या सर्व विजेत्यांनी बँकेचे सल्ले घेतले. बँकांनी प्रत्येक ठिकाणी त्यांची कागदपत्र त्यांच्या थोबाड्यात मारली. कुठल्याच बँकेतून त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलेले नाही. व्यवस्थित फोटो काढा. EWS ची घरं सर्वांना LIG म्हणून वाटप करतायत. हे त्यांनी सँक्शन केलेले प्रोजेक्ट पूर्णपणे EWS LIG चे प्रोजेक्ट होते ते त्यांनी EWS म्हणून वाटप केलेले आहेत. अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेची यांनी फसवणूक केली. या ठिकाणी साहेब आपण एक थोडस काळजीपूर्वक बघावं. स्मशानभूमी आपल्या घराच्या समोरच त्यांनी स्मशानभूमीचं नियोजन, स्मशानभूमीच्या समोरच घरांची बांधणी केली. त्या ठिकाणी दोन्ही धर्माच्या, हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या दोन्ही स्मशानभूमी तिथे आहेत. अक्षरशः तिथे माणूस राहायला जाईल की नाही याची सुद्धा काही कल्पना नाहीये. माझी सेम दोघे बाजूला उभं आहे. संदीप जी सीएम साहब बोला आम्ही मागे जातो. सर फक्त ना शॉर्टकट लावा बस एवढा. माझा बरोबर आहे ना? बरोबर आहे. ठीक आहे. ते मध्ये घ्यायला हवं. थोडं पुढे पुढे बस झालं तेवढे. रोल अरे तू झूम घेऊ शकतो जरा मागे. झूम घे. घेऊ लक्ष्मण घे ना. हा घे. सर एकंदरीत आजचं हे प्रदर्शन झणझणीत अंजन टाकणार आहे. ते म्हणजे म्हाडाची घरं किती आहे, सिडकोचा दर किती आहे, मुंबईचा रेट किती आहे. एकंदरीतच सिडकोची पूर्ण पोलपोल या प्रदर्शनातून केलेली आहे. काय सांगाल, मनसेचं हे आंदोलन आता तीव्र होत चाललेलं आहे. गेल्या 26,000 सिडको सोडतधारकांना 50 लाखापासून 75 लाखांपर्यंत अशी परवडणारी घरं, अशा व्याख्येमध्ये ही घरं देण्यात आली. परवडणारी घरं 50 आणि 75 लाखाला असतात का, असा मूळ आमचा सवाल. आणि ती फसवेगिरी कशा पद्धतीने सिडकोने केलेली आहे या संदर्भातलं आज 20 ते 25 पोस्टरच्या माध्यमातून मनसे आणि सिडको सोडतधारकांनी हे दाखवून दिले. यानंतर तरी आज प्रतिकात्मक पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. त्यांना आम्ही आज हे समजून सांगितलेलं आहे. किमान आता तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सिडकोचे डोळे उघडतील आणि या सिडको सोडतधारकांचे किमान 25 ते 30% दर कमी होतील अशी अपेक्षा आम्हाला या प्रदर्शनातून आहे.
जर पुढचं दिवसभर हे प्रदर्शन आहे, सगळ्या आमदारांना 228 आमदारांना, सगळ्या मंत्र्यांना, 48 खासदारांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. त्यांनी दिवसभरात इथे येऊन उपस्थिती दाखवावी आणि सरकारला जाब विचारावा, एवढं आमचं म्हणणं आहे. लोकांचं, ग्राहकांचं पाहिलं संताप पाहायला मिळाला. प्रतिपक्षात्मक असलं तरी देखील त्यांची जी ओरड आहे ती दिसून आली. काय म्हणाले? मराठी माणसाचं, सर्वसामान्य गोरगरिबाचं घर या मुंबई, नवी मुंबई परिसरात होण्यासाठी एक मिनिट जरा खाली घ्या बस. हां 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 भाई. सर्वसामान्य मराठी माणसाचं, गोरगरिबाचं घर व्हावं म्हणून मोठ्या अपेक्षेने तो म्हाडा असेल किंवा सिडकोमध्ये फॉर्म भरतो. पण हे घर त्याला मिळू नये अशा पद्धतीचेच प्रयत्न सिडको आणि राज्य सरकारकडून चाललेत की काय, असा संशय घ्यायला जागा आहे. त्यामुळेच निषेध करायला आज इथे आलोय. रविवारचा दिवस आहे, ट्रेन बंद आहे, मेगा ब्लॉक आहे, तरी शेकडोने सिडको सोडत धारकांनी इथे उपस्थिती दाखवली. माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे, गेल्या काही महिन्याभरापासून उन्हातान्हात मानवी साखळी आंदोलन असेल, इंजेक्शन मोर्चा असेल, पत्रकार परिषद असेल, पोस्टकार्ड पाठवणं असेल, आता फक्त आम्ही जीव देणं बाकी आहे की काय, एवढे सरकारने आमच्यावरती वेळ आणू नये ही विनंती आहे. नगर रचना मंत्री पण आहेत. बूम सगळ्यांनीच खाली घ्या. थोडं मागे घ्या ना, कॅमेरा मागे येईल ना जरा सगळ्यांनी. थोडा उधर शिफ्ट हो ना थोडा. नाही ते समोर. हां मुख्यमंत्री साहेब काय म्हणाल? तुम्ही प्रदर्शनात आलात, लोकांचे संताप आहे, तो एकूण काय म्हणाल? या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रदर्शनाला भेट दिली. त्यावरून तुम्हाला माझा राजकीय प्रवास तर माहिती आहे. मी रिक्षावाला ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा बनलो आहे. गोरगरिबांची ही घरं त्यांना परवडतील अशा किमतीत देणं हे आमचं कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यात बाळासाहेब ठाकरे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा एक शिष्य म्हणून माझं कर्तव्य आहे की या गोरगरिबांची घरं त्यांना परवडतील अशा दरामध्ये त्यांना देणे. 20 ते 25% रक्कम आम्ही येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेऊन कमी करू असं देवेंद्रजी व आमचं ठरलं आहे. व याला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना, सिडको MDपासून सगळ्यांना निलंबित करू. त्याचबरोबर मी या प्रसंगी मनसेचे गजानन काळे यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. आणि म्हणून त्यांनी जो हा कार्यक्रम गोरगरीब सिडको रहिवाशांसाठी लावला, असं प्रदर्शन भरवून राज्य सरकारच्या डोळे त्यांनी अंजन घातलं, त्याबद्दल देखील मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्व गोरगरीब जनतेला हे महायुतीचं सरकार नक्कीच न्याय देईल असं आश्वासन देखील आहे. उपमुख्यमंत्री साहेब, अर्थसंकल्प अधिवेशन झालं त्यावेळेला हा विषय का घेतला? त्याच्या अगोदरपासून हा प्रश्न चालू होता. एवढं मोठं अधिवेशन असताना हा प्रश्न का नाही हाती घेतला? आम्ही या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी सुद्धा चर्चा करू. येणाऱ्या कॅबिनेटमध्ये नक्कीच आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी मी ग्वाही देतो. हो सुरेश साहेब, एखादे प्रश्न विचारून
मुख्यमंत्री साहेब इथे समोर बघा इथे काय म्हणाल सर, आज तुम्ही प्रदर्शनाला मुख्यमंत्री भेट साहेब. दिलेली आहे, उद्घाटनच तुमच्याकडनं झालेलं आहे, काय म्हणाल? आणि अन्याय झालेल्या लोकांवरती आम्ही हे करून नाही जाणार. आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ. बस थँक्यू नाही.